शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी खुशखबरची बातमी आहे. ते म्हणजे कोणती तर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यातनी ही 27,600 रुपये असा जमा झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हे एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. 2016 पासून राज्यातनी राबवली जात असलेले पंतप्रधान पीक विमा योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. तर या नवीन बदलाअंतर्गत पुढील 3 वर्षासाठी सर्वसामान्य पीक योजना राबवण्यात आलेली आहे. तर या योजनेमुळे शेतकऱ्यांना अत्यंत कमी खर्चातनी पीक विमा संरक्षण मिळणार आहे. तर नवीन योजनेचे हे ठळक वैशिष्ट्य काय आहे ते आपण आता सविस्तर पाहू. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही वैशिष्ट्य पाहायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, ठळक वैशिष्ट्य म्हणजे पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते शेतकरी आता केवळ 1 रुपयातनी पीक विम्यासाठी अर्ज करू शकतो. आणि दुसरं जे आहे, शेतकऱ्यांचा हप्ता किंवा थकबाकीची रक्कम हे राज्य सरकार भरणार आहे. तर त्याच्यानंतर जी तिसऱ्या नंबरची वैशिष्ट्य आहे, ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी इच्छिक आहे. तर त्याच्यानंतर चौथ्या नंबरचं जे वैशिष्ट्य आहे, भाडे तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अशी ही ठळक 4 वैशिष्ट्ये या नवीन योजनेने राबवली आहे. तर जुन्या आणि नवीन योजनेतील फरक काय? तर यापूर्वीच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी विम्याच्या रकमेच्या 2% रब्बी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामासाठी नगदी पिकासाठी हे 5% विमा रक्कम भरावी लागत होती. तर ही रक्कम आता साधारणपणे 700 ते 2,000 रुपये प्रति हेक्टर इतकी असायची. आणि नवीन योजनेतनी मात्र शेतकऱ्यांना 1 रुपया भरून सहभागी होता येणार आहे, जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पावसामुळे जे बाधित शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेषतः मदतीची घोषणा केलेली आहे. तर घोषणा म्हणजे सुमारे 12 लाख शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 18,900 रुपये मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला कमाल 3 हेक्टरपर्यंत ही मदत केली जाईल. आणि या मदतीसाठी एकूण 1200 कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आलेली आहे. तर हा निधी राज्यपाल आणि प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर योजनेसाठी अर्ज कसा करावा हे आपण आता पाहणार आहोत. तर योजनेसाठी अर्ज पंतप्रधान पीक विमा योजना 2024 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आता समोर मी सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईट जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकणार आहे. त्या वेबसाईटला जा, pmfby.government.in.com. तर शेतकरी मित्रांनो, अशी ही साईट आहे. तर ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकतो मी. तर त्याला क्लिक करून तुम्ही त्या लिंकवर डायरेक्ट जाऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, मुख्य पुष्टीवर नोंदणी पर्यायावर क्लिक करा आणि मुख्य पुष्टीवर नोंदणी पर्यायावर क्लिक करा. तुमची जी तिसऱ्या नंबर जी आहे, तुमची जी श्रेणी आणि वापरकर्ता श्रेणी निवडा. त्याच्यानंतर आहे क्रिएट पर्यायावर क्लिक करून लॉग इन ID तयार करा. तर त्याच्यानंतर 5व्या नंबरची स्टेप आहे, पासवर्ड वापरून लॉग इन करा. आणि त्याच्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे ही अपलोड करा आणि अर्जातील सर्व माहिती ही भरा. आणि 7 नंबरचं जे आहे त्याच्यानंतर भरल्याच्या नंतर सगळी प्रोसेस पूर्ण केल्याच्या नंतर अर्ज सबमिट करा. तर महाराष्ट्र सरकाराची ही नवीन सर्वसामान्य पीक योजना राबविण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरणार आहे. अशी 1 रुपयात मिळणारी पीक विमा संरक्षण शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षितता देईल. आणि त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यात सरकारची तयारी आहे. तर शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.
तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी पुढे यावे आणि आपल्या पिकाचे संरक्षण करावे अशी ही अपेक्षा आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा, कारण आपण अशीच नवनवीन शेतीबद्दलची माहिती घेऊन आहोत. शेतकऱ्यासाठी नवीन विचार आणि नवीन धोरण याबद्दलची या चॅनलच्या माध्यमातून आपण आणू. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.